₹1 पीक विमा योजनेमध्ये गैरप्रकार झाल्याचं कानावर आलंय, त्याची चौकशी सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. योजनांमध्ये गैरप्रकार न करण्याच्याही सूचना. शिंदे गटाचे डहाणू विधानसभा संघटक अशोक धोडी 7 दिवसांपासून बेपत्ता. अशोक धोडींचं अपहरण झाल्याचा कुटुंबियांचा दावा आहे. घोलवड पोलिसांकडून अशोक धोडी यांचा शोध सुरू आहे. वाघाची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राज गोंडेला अटक झाली आहे. 2013 ते 15 या दरम्यान विदर्भामध्ये किमान 19 वाघांच्या शिकारीचा संशय आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक मंत्रालयाकडून देशभरातील वेगळ्या संदर्भात आता मसुदा तयार करण्यात आला आणि सरकारकडूनच सर्व अधिकृत आणि व्यावसायिक प्लॅटफॉर्मवर भारतीय प्रमाणपत्राचा आणि या वेळेचा वापर बंधनकारक असेल. पश्चिम बंगालच्या हावडामध्ये तिरुपती एक्सप्रेसला दुसऱ्या गाडीची धडक. 3 डबे रुळावरून घसरलेले होते आणि काही काळ वाहतूक देखील खोळंबलेली होती. नागपूर शहरामधील 500हून अधिक सीसीटीव्ही गेल्या 1 महिन्यापासून बंद आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यानंच पोलीस तपासामध्ये अडचण. सर्व सीसीटीव्ही सुरू करण्याची नागपूरकरांची मागणी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांना धमकी देणाऱ्याची 4 चाकी जप्त. कुणाल पाकलीवालनं पोलिसांना वर्दी उतरवण्याची धमकी दिली होती. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून नाशिकच्या मेदशी गावाला भेट. नुकसान झालेल्या कांदा पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. धाराशिवच्या परंडा एसटी बस अपघातात शाळेला निघालेले अनेक विद्यार्थी जखमी झालेत आणि चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झालाय.